नक्कीच या मालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण या पद्धतीने यूट्यूब चॅनलवर ही मालिका करतो आहोत, हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही केला, की ज्यांना या व्हेंचरमध्ये पुढे यायचं आहे, त्यांनी या व्हेंचरमध्ये असावं. ज्यांना या व्हेंचरमध्ये येण्यासाठी प्रत्येकाच्या काही वेगळ्या अडचणी असू शकतात, प्रत्येकाचे काही वेगळे प्रेफरन्सेस असू शकतात. त्यामुळे कलाकारांना हे संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे कालच मला मधुराणीचा मेसेज आला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य होतं, की तुम्ही याचा भाग होऊ इच्छिता किंवा तुम्ही याचा भाग होण्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जर अडचण असेल, कारण मधुराणी एका वाहिनीचा खरं तर फेस आहेत आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी काही गणितं होती, या गणितांमुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत आणि मग नवीन सावित्रीमाईंसाठी शोध सुरू झाला आणि क्षमाचं मी मनापासून कौतुक करेन की तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्येच ती गोष्ट जाणवेल की किती समरसून सावित्रीमाईंची भूमिका क्षमा देशपांडे साकारतात. डेली सोप्समध्ये कलाकारांचं कॉन्ट्रॅक्ट हे प्रोड्युसर बरोबर असतं, परंतु काही कलाकारांचं असं असतं की वर्षानुवर्ष एखाद्या वाहिनीवर काम केल्यानंतर त्या वाहिनीशी असणारं एक असोसिएशन किंवा काही कलाकारांच्या मनात ही भावना येऊ शकते की जर इथे बंद झालं आणि जर मी तिथे काम केलं तर काही गैरसमज तयार होतील का. तर हे स्वातंत्र्य कलाकारांना दिलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. यामध्ये खरं तर टेलिव्हिजनला दाखवत असताना SNP ची जी काही बंधनं असतात ती बंधनं असतात, परंतु जगदंब क्रिएशन्स हे आत्तापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्या सगळ्यातून आपण जे खरं आहे ते मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि आता तर ही जी बंधनं होती ही बंधनंसुद्धा मोकळी झालेली आहेत आणि त्यामुळे आणखी मोकळेपणानं हा जो इतिहास आहे, जो दैदीप्यमान इतिहास हा लोकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.